8व्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगती का अधोगती? परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई बाबा आपल्या 8 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती गोड डॉल होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी. तक्रार काय? डॉक्टर, तिला पाळी सुरू झाली आहे. हे ऐकून तुमच्या काळजात धस्त झालं ना? मला नाही झालं, कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजच झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅडची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत. आई, मला रक्त का येतंय? हा 8 वर्षाच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं. हे बालपण हिरावून घेणं नाही तर काय आहे? एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल. आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत, आपण त्यांना फुगवतोय. जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन 40 दिवसात बॉयलर चिकन तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही वाढ नाही, ही शरीराची सूज आहे. याला जबाबदार कोण? आपली मॉडर्न लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती. बघा, आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय. विकेंडला मॉलमध्ये 500 ते 800 रुपयांचा पिझ्झा बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून इन्स्टावर टाकता. फॅमिली टाइम. अहो, तो फॅमिली टाइम नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची होळी आहे. तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. शरीरात जेवढी चरबी जास्त तेवढं इस्ट्रोजन जास्त तयार होतं आणि हेच जास्तीचा हार्मोन त्या 8 वर्षाच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस. स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो म्हणून तो मुलांच्या माती मारताय. जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता तेव्हा त्यातील झिनोइस्ट्रोजेन्स अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर बहुरूपिया सारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं. तुमच्या फॅन्सी सवयीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकलंय. डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉनव्हेज देऊ का? दूध किती पाजू? तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते 40 दिवसात फुगलेलं बॉयलर कोंबडी आणि पिशवीतलं केमिकल दूध देताना 100 वेळा विचार करा. चिकन, त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्सचे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळेच आजकाल 4थीतल्या मुलींच्या ओठावर लव येते. हे पीसीओडीचं पहिलं लक्षण आहे.